नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज मी पुन्हा आली आहे तुमच्या भेटीला एक छान मस्त व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, ते विसरू नका. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मिशोवरून घेतलेल्या ज्या सध्याच्या मोस्ट ट्रेंडिंग असलेल्या जिमी चूच्या साड्या. ह्याच्यामध्ये मी फक्त तुमच्यावर जिमी चूच्या साड्या शेअर करणार आहे. हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये करते. आजच्या पार्टमध्ये मी तुम्हाला काही साड्या दाखवणार आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला जिमी चूच्याच साड्या दाखवणार आहे, पण त्या अशा साड्या दाखवणार आहेत की ज्याच्याबरोबर तुम्हाला फुल्ली स्टिच ब्लाऊज मिळतात. तर अशा प्रकारच्या साड्या मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केला तर व्हिडिओ खूप लेंदी होतो आणि मग तुम्हाला सुद्धा बघायला तो बोर होऊ शकतो. सो त्याच्यामुळे मी हे पार्ट 1 आणि पार्ट 2 असं करते. सो मिशोवरून जिमी चूच्या साड्या ज्या आहेत त्या अफोर्डेबल रेंजमध्ये मिळतात. जर तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर चेक करायला गेलात तर त्या तुम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह मिळतात. पण मिशोवरती ह्या इतक्या स्वस्त का असतात? मग त्या खरंच वर्थ आहेत का? घ्यायला हव्यात का? तर तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही ठरवा की आपण मिशोवरती जे पिक मध्ये बघतो, जो फोटो आपल्याला दिसतो तसंच आपल्याला रिसीव्ह होतं का? हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, व्यवस्थित सांगणार आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्या साडीशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी, बरीच माहिती मी तुम्हाला ह्याच्यामध्ये देत असते, सांगत असते, जेणेकरून तुमचेही पैसे वेस्ट जाणार नाहीत. सो जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट आहे ही साडी जी मी तुम्हाला दाखवते. न्यू कलेक्शन मध्ये मला दिसली होती मिशोवरती. पिक्चर मध्ये तुम्हाला बघून समजेल एक्झॅक्टली साडी कशी असणार आहे ती. तर ह्याच्यामध्ये बरेच कलर्स अवेलेबल आहेत. त्याच्यामधून मी हा पिंक कलर पिक केला, कारण अशा प्रकारचा कलर मी जिमी चूच्या साडीमध्ये अजूनपर्यंत ट्राय केला नव्हता. सो अशा प्रकारे आहे ही साडी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ह्या साडीला ही अशी बॉर्डर मिळते, ज्याच्यामध्ये तुम्हाला थ्रेडवर्क आणि सिक्वेन्सचं काम दिलेलं आहे. जी मला साडी रिसीव्ह झाली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही हे हँडवर्क वगैरे नाही मिळत आहे. नॉर्मल थ्रेडवर्क आणि सिक्वेन्स ही अशी बॉर्डर आहे. थोडीशी कटवर्क सारखी इथे बॉर्डरला त्यांनी दिलेला आहे कटवर्कची डिझाईन. मध्ये मध्ये हे पूर्ण ह्याच्यावरती हे असे स्टोन पेस्ट केलेले आहेत, लावलेले आहेत. हे एम्बेलिशमेंट वगैरे नाहीये, तर मे बी ते पुढे जाऊन निघू पण शकतात. तर ही बॉर्डर तुम्हाला तिन्ही बाजूला मिळते पदराला, आणि मध्ये पूर्ण हे तुम्हाला असेच स्टोन इकडे पेस्ट केलेले मिळतात पदरावरती. ठीक, तर पदर हा तुमचा असाच असणार आहे. इथे तुमचा पदर संपला की मग इथून तुमचा प्लीट्सचा पोर्शन स्टार्ट होतो, आणि इथे फक्त खालच्या बाजूला तसेच तुम्हाला त्यांनी फक्त हे अशी मध्ये मध्ये स्टोन तुम्हाला लावलेले दिसत आहेत. बाकी असं वेगळं काही वर्क नाहीये. आणि एकदम लोअर पोर्शनला अशी बॉटमला ही अशी बॉर्डर आहे जी लास्ट पर्यंत कंटिन्यू होत जाते, आणि मग पुढे तुम्हाला ही साडी अशीच मिळतेय. बाकी काही त्याच्यावरती असं वर्क नाहीये. ठीक आहे, एवढा पोर्शन जो आहे तो तुम्हाला प्लेन मिळतोय, जो टकिंग मध्ये तुमचा जाणार आहे. आणि ह्याला पुढे आहे हे अटॅच केलेलं ब्लाऊज पीस, बट आय डोंट नो की काय म्हणून त्यांनी हे ब्लाऊज पीस दिलेलं आहे. फक्त व्हाईट कलरचा एकदम प्लेन असा कुठला तरी एकदम चीप क्वालिटीचा कपडा त्यांनी इथे अटॅच करून दिलेला आहे. ब्लाऊज पीस असूच शकत नाही, आणि तेही असं जिमी चूच्या साडीमध्ये. ह्या पॅकेजमध्ये मला ह्याच्या साडी बरोबर तर तुम्हाला हा कपडा मिळतोच अटॅच केलेला, पण त्यांनी अजून एक्स्ट्रा सुद्धा असा सेम प्लेन व्हाईट कलरचा कपडा अजून एक त्याच्यामध्ये मला रिसीव्ह झालाय. मला नाही माहिती की तो त्यांनी कशासाठी प्रोव्हाइड केलेला आहे ते. खरं सांगायचं तर मला ही साडी बिलकुल आवडली नाही, आणि मी पण तुम्हाला ही रेकमेंड करणार नाही. फोटोमध्ये दिसायला चांगली दिसते, बट ऍक्च्युअल मध्ये बोलायला गेलं तर तितकी पण खास नाहीये. म्हणजे एवढी वर्थ नाहीये की तुम्हाला घ्यायलाच पाहिजे असं मी अजिबात तुम्हाला सांगणार नाही. तर मी तर ही साडी तुम्हाला रेकमेंड नाही करत आहे. नंतर जी साडी आहे ती बघू शकता तुम्ही अशा प्रकारची. तर ही सुद्धा साडी मिशोवरती खूप जास्त ट्रेंड करत होती, आणि ही सुद्धा एक न्यू कलेक्शन मध्ये आलेली साडी आहे. बट मला हा वाईन शेड आवडला म्हणून मी हा पिक केला. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. तर ह्या साडीचा कलर तर दिसायला सुंदर दिसतोय. तुम्ही बघू शकता की हा आहे तुमचा साडीचा पदराचा पोर्शन. तर तुम्हाला इकडे बॉर्डरला हे अशा प्रकारे वर्क मिळतंय, आणि याच्यावरती पण तुम्हाला थ्रेड एम्ब्रॉयडरी प्लस सिक्वेन्सचं काम दिलेलं आहे. वाटतं मी आधी जी तुम्हाला साडी दाखवली ना त्याच्यावरती सुद्धा सिमिलर असंच वर्क होतं, बट ह्या साडीमध्ये
तुम्हाला पूर्ण मध्ये हे अशा प्रकारचं थ्रेड एम्ब्रॉयडरी प्लस सिक्वेन्सचं वर्क मिळत आहे पूर्ण ह्या पदरावरती। अशा प्रकारे तुम्हाला ही ह्याच्यावर डिझाईन मिळते आहे। ठीक आहे, ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ही डिझाईन रिसीव होती आहे। आणि मग इथे आल्याच्या नंतर तुमचा पदराचा पोर्शन संपला की हा तुमचा प्लीट्सचा पोर्शन स्टार्ट होतो। आता ह्या साडीमध्ये बघा, तुम्ही नीट बघा, ही साडी मला अशा प्रकारे रिसीव झाली आहे। म्हणजे वरती पूर्ण अशा प्रकारचे हे सगळे थ्रेड निघालेले आहेत। तर मला नाही वाटत की ही साडी सुद्धा तेवढी वर्थ आहे। म्हणजे मला नाही आवडलाय हा पोर्शन, कारण की हे धागे मग परत नंतर जशी तुम्ही साडी ड्रेप कराल ती वापराल तर ते निघत जाते। सो हे नाही आहे चांगलं। इथे खालून पूर्ण तुम्हाला प्लेटच्या पोर्शन वरती ही अशी डिझाईन बॉटमला तुम्हाला मिळते, जो तुमचा प्लेटचा पोर्शन येणार आहे त्याच्यावरती। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ही अशी रिसीव होते। पूर्ण साडी लास्ट पर्यंत तुम्हाला ही अशीच मिळणार आहे। आणि तुम्ही बघा पूर्ण लास्ट पर्यंत हे असंच आहे काम। हे बघा, ह्याच्यावर तुम्हाला हे अशा प्रकारेच हे धागे निघालेले मिळत आहेत। सो ह्याची मला क्वालिटी इतकी नाही आवडली। तर ही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही मिशोवरून जिम्मीचूची साडी घ्याल ना, तर हे जे वरची जी बॉर्डर असते ना, ही जी प्लीट्स मध्ये जो आपण टकिंग करतो, जो वरचा पोर्शन प्लेन असतो, त्याच्यावरती तुम्ही नक्की हे चेक करा की अशा प्रकारे जर थ्रेड वगैरे निघालेले असतील ना, तर ती साडी ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नाही। हा एवढा पोर्शन तुम्हाला प्लेन मिळतोय जो तुमचा टकिंग मध्ये निघून जाईल। ह्या साडी बरोबर तुम्हाला हे अशा प्रकारचं ब्लाउज पीस रिसीव होत आहे। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही त्याचं ब्लाऊज छान स्टिच करून घेऊ शकता। व्यवस्थित छान मोठा फॅब्रिक तुम्हाला लेंथ वगैरे त्याची एकदम छान प्रोव्हाइड केलेली आहे। तुम्ही छान त्याचा ब्लाऊज रेडी करू शकता। आणि बघू शकता तुम्ही की त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला हे असे छान मस्त सिक्वेन्स पूर्ण ह्याच्यावरती तुम्हाला काम दिलेलं आहे। छोटे छोटे असे एकदम फ्लॉवर सारखे असे बुट्ट्या तुम्हाला याच्यावरती मिळत आहेत। पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे त्याच्यावरती। सो अशा प्रकारे तुम्हाला हा ब्लाऊज पीस साठी त्यांनी फॅब्रिक त्याच्यामध्ये वेगळं दिलेलं आहे। सो ओव्हरऑल बघायला गेलं तर साडीची क्वालिटी मला इतकी चांगली नाही वाटली। बाकी साडीचा कलर, त्याची डिझाईन वगैरे खूप छान आहे। ड्रेप केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही बघू शकता की त्याचा ओव्हरऑल लुक हा कसा येतोय। नेक्स्ट जी मी साडी तुमच्या बरोबर शेअर करते ती आहे, ती सुद्धा न्यू कलेक्शन मध्ये आलेली आहे मिशोवरती। आणि 2 शेड्स मध्ये किंवा 2 टोन मध्ये ही साडी आहे। त्याच्यामध्ये अशी ओम्ब्रे शेड दाखवले, एक लाईट आणि डार्क अशा शेडमध्ये आहे ही साडी। आणि मेन म्हणजे पॅकेजिंग बघा, खूप मला एक मस्तपैकी छान पॅकेजिंग ह्यांचं मिळालंय। व्यवस्थित त्यांनी ह्या बॅगमध्ये त्यांनी तुम्हाला ही साडी दिलेली आहे। सो मला हे खूप आवडलं। सो ही साडी तुम्ही बघू शकता। मला ह्या साडीचा कलर आणि त्याच्यावरचं हे वर्क अतिशय आवडलं आणि कलर इतका सुंदर दिसतोय। म्हणजे ह्याच्यामध्ये 2 कलर्स अवेलेबल आहेत, एक हा आहे आणि एक दुसरा आय थिंक मरून शेड मध्ये आहे। पण मी तर तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही हा कलर नक्की पिक करा, खूप सुंदर दिसेल। हे अशा प्रकारे आहे। वरच्या बाजूला इकडे तुम्हाला थोडंसं लाईट शेड आहे ब्ल्यू कलरचा, एक फिरोजी कलर कसा असतो तशामध्ये। आणि मग खाली त्याच्या थोडा डार्क शेड मध्ये आहे। तर लाईट अँड डार्क शेड अशा 2 शेड, ड्युअल शेड मध्ये ही साडी आहे, खूप सुंदर दिसते। आणि ह्याच्यावरती पूर्ण तुम्हाला सगळं एम्बेलिशमेंट वर्क मिळते आणि अजिबात निघणार नाहीये, काही पेस्ट वगैरे केलेलं नाहीये। छान व्यवस्थित त्यांनी ते सेट केलेलं आहे, कटवर्कचे डिझाईन आहे। आणि इकडे बॅक साईडला ना तुम्हाला ही अशा प्रकारे ब्लॅक पट्टी त्यांनी इकडे दिलेली आहे, जेणेकरून हे जे वर्क केलेलं आहे त्याला सुद्धा एक स्टेबिलिटी येईल आणि ते फर्म राहील, त्याच्यासाठी हे त्यांनी अटॅच करून दिलेलं आहे। सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं ह्याच्यावरती तुम्हाला इकडे वर्क मिळत आहे। ठीक आहे, कटवर्क बॉर्डर आहे त्याची आणि छान मस्त ह्याच्यावरती पूर्ण तुम्हाला हे असं सगळं एम्बेलिशमेंटचं वर्क ह्याच्यावर मिळतंय। हा पूर्ण तुमचा पदराचा पोर्शन असाच असणार आहे। ठीक आहे, आणि मग इकडे तुमचा हा प्लीटचा पोर्शन स्टार्ट होतो, त्याच्यामध्ये हा एवढा प्लेन पोर्शन आहे आणि त्याच्या खाली पूर्ण तुम्हाला तसंच मग हे एम्बेलिशमेंट वर्क पूर्ण साडीच्या शेवटपर्यंत तुम्हाला दिसेल विथ ही अशी कटवर्क बॉर्डर। अशा प्रकारे मग ही साडी तुमची कंटिन्यू होत जाते। आणि इकडे शेवटी हे जे आहेत हे आहेत तुमचं ब्लाऊज पीस। तर हे बघा, हे अशा प्रकारे तुम्हाला
ब्लाउज पीस रिसीव्ह होतं. त्यावरती तुम्हाला पूर्ण हे असं सगळं एम्बेलिशमेंटचं वर्क त्यांनी दिलेलं आहे आणि इकडे बॉटमला तशीच तुम्हाला बॉर्डर त्यांनी दिलेली आहे जी तुम्ही स्लीव्हसाठी वगैरे यूज करू शकता. रनिंग मध्येच ह्याच्यामध्ये तुम्हाला हे ब्लाउज पीस त्यांनी दिलेलं आहे जे तुम्ही कट करून स्टिच करून घेऊ शकता. एवढा पोर्शन तुम्हाला हा प्लेन मध्ये मिळतोय. ठीक आहे. सो बाकी बोलायला गेलं तर ह्याचं जे फॅब्रिक वगैरे आहे ते खूप छान आहे, जे मस्त आहे, त्याला शाईन वगैरे खूप सुंदर आहे. ही साडी तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि ज्या रेंजमध्ये मी ही साडी घेतली आहे त्याच्यामध्ये चांगली मिळाली आहे साडी. पॅकेजिंग वगैरे सुद्धा खूप छान आहे आणि नेसल्यानंतर सुद्धा त्याचा खूप सुंदर लुक येतो. तुम्हाला ट्रायल वरून तर ते कळेलच. तर नक्की तुम्ही ही साडी परचेस करू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या साड्या दाखवल्या आहेत. ह्या ज्या 3 साड्या मी तुम्हाला दाखवल्या ह्या सुद्धा आता नवीन कलेक्शन मध्ये मिशोवरती आलेल्या म्हणून मी तुमच्याबरोबर इथे शेअर केलेल्या आहेत. तर ह्यालाच कंटिन्यू मी माझा पुढचा पार्ट 2 करणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला जिमी चूच्या साड्या दाखवणार आहे ज्याच्याबरोबर तुम्हाला फुल्ली स्टिच ब्लाऊज मिळतात. तर अशा प्रकारे मी तो भाग ह्याला कंटिन्यू करणार आहे आणि आताचा हा पार्ट मी इकडेच संपवते. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटे मी तुम्हाला ह्याचा पार्ट 2 घेऊन लवकरच. तोपर्यंत बाय.